अरे पहा किती अहंकाराच्या नादी लागून भक्त कसे बिघडतात, भक्त कसे बिघडतात. आणि मुसाजी देवानं समोर जे मातीचं ढीग ठेवलेलं होतं, एका मातीच्या ढिगापाशी देव जाऊन बसले आणि बसल्यानंतर त्या ढिगाऱ्यावरली माती उचलली आणि माती उचलल्यानंतर भगवंतानं ती जसही हातामध्ये माती घेतली त्याचे फुटाणे झाले महाराज आणि फुटाणे असे बाजूला टाकायला लागले. मुंसाजी माऊली, मुंसाजी माऊली फुटाणे बाजूला टाकायला लागली. माती उचलायचे आणि त्याचे फुटाणे व्हायचे. मुंसाजी देवाने चमत्कार केला, त्या ठिकाणी मातीच्या ढिगाचे फुटाणे करून दाखवले मुंसाजी देवानं साक्षात. मग त्यावेळेस त्याचा अहंकार नष्ट झाला. गोविंदराव गंजारकर मुंसाजी देवाला हात जोडत आहे, देवा मला माफ करा, तुम्ही जर या मातीपासून जर अन्न तयार करत असेल तर तुम्हाला जगवणारा मी कोण, तुम्हाला जगवणारा मी कोण, असं त्या ठिकाणी गोविंदराव गंजारकर म्हणत आहे. देवा मला माफ करा. आणि मुंसाजी देव म्हणते, पहा म्हणते फुटाने कसे तोंड उताने करून पडले आहे म्हणते अहंकाराच्या नादामध्ये. आणि त्या ठिकाणी मग मुंसाजी देव म्हणते, घ्या रे घ्या रे घ्या रे, खा रे म्हणते पोरं लोकांना आजूबाजूच्या. मुंसाजी देव असे बोलायचे. आणि त्यावेळेस मग गोविंदराव गंजारकरांना एवढा पश्चाताप झाला, जो मातीचं अन्न करू शकते त्याला मी जगवणारा कोण. आणि मग तेव्हापासून निस्तिम भक्त गोविंदराव गंजारकर मुंसाजी देवाचे झाले. देवाला अभिमान जराही चालत नाही. आणि मुंसाजी देवाला मग विनंती करत काय म्हणतात गोविंदराव गंजारकर, देवा आजपासून मला तुझ्या सेवेत घे आणि मला तुझ्या सेवेतच आता राहायचं आहे. जी लेंगे सरकार